मराठा समाजाला राज्य शासनाकडून वाटप केलेले ओबीसी प्रमाणपत्र तात्काळ रद्द करावेत या प्रमुख मागणीसह सकल ओबीसी समाजाच्या विविध आरक्षणविषयक मागणीसाठी दत्तात्रय अनंतवार यांनी हदगाव तालुक्यातील कवाना येथे जे आमरण उपोषणाला बसले आहेत त्या उपोषणाच्या 5व्या दिवशी हिमायतनगर तालुक्यातील ओबीसी समाज बांधवांनी भेट देऊन जाहीर पाठिंबा दिला। त्यामुळे हे आंदोलन अजून तीव्र होणार असल्याचा भावना ओबीसी बांधवांना व्यक्त केल्या जात आहेत। दिनेश एरेकरसह युवराज कुमार मानाली, UV वार्ता। मागील 5 दिवसापासून आपलं उपोषण चालू आहे, काय मागणी आहेत आपल्या? माझी एक मागणी अशी आहे की कुणबी प्रमाणपत्राचे ओबीसी मध्ये दिलेले ते सर्व प्रमाणपत्र तात्काळ रद्द करण्यात यावे, ही मागणी माझी मुख्य आहे। आपली पुढील भूमिका काय असेल? पुढील भूमिका म्हणजे माझ्या रक्ताचा शेवटाचा थेंब जीवन जाईल तोपर्यंत सुद्धा माझं आंदोलन संपणार नाही। शासनाने तात्काळ हे सगळे बंद करायला पाहिजे, दिलेले प्रमाणपत्र रद्द करायला पाहिजे। हदगाव तालुक्यातील कवाना या गावी आमचे ओबीसी बांधव दत्तात्रय अनंतराव पांडुरंग अनंतवार यांनी जे ओबीसी आरक्षण बचावासाठी आमरण उपोषण सुरू केलेलं आहे, त्याला समर्थन देण्यासाठी, त्याला पाठिंबा देण्यासाठी या हदगाव हिमायतनगर परिसरातील सर्व ओबीसी बांधव आम्ही इथे आज जमलेले आहोत। सरकारने या उपोषणाची दखल घ्यावी आणि हे दखल नाही घेतली तर यापुढे अजून तीव्र आंदोलन होईल आणि याला जबाबदार सर्वस्वी प्रशासन राहील। 27 तारखेला आम्ही रास्ता रोकोचं नियोजन केलेलं आहे आणि यानंतर जर काही सरकारने दखल घेतली नाही यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याची आमची तयारी आहे। आणि हे सगळ्या ओबीसी बांधवांनी आज आम्ही इथं जे जमलेलो आहोत त्यांनी सगळ्यांनी एकमुखाने हे ठरवलेलं आहे।